राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या विधिमंडळ गटनेतेपदी जितेंद्र आव्हाडांची निवड करण्यात आली। रोहित पाटलांची मुख्य प्रतोदपदी तर उत्तम जानकरांची प्रतोदपदी निवड करण्यात आल्याची घोषणा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली। महायुतीत समन्वयाचा कोणताही अभाव नाही। मुख्यमंत्री पदाबाबतचा अंतिम निर्णय मोदी शहा घेतील। भाजपच्या निर्णयाला शिवसेनेचा पूर्ण पाठिंबा असेल असं म्हणत एकनाथ शिंदेंनी नाराजीच्या सगळ्या चर्चा फेटाळल्या। भाजपकडून मुख्यमंत्रीपदासाठी अद्यापही जाहीर करण्यात आलेले नाही, त्यामुळे आरएसएस प्रचंड नाराज असल्याची सूत्रांची माहिती। इतकं मोठं बहुमत असूनही देवेंद्र फडणवीसांचं नाव जाहीर करण्यास उशीर का केला जातोय असा सवाल संघाकडून विचारण्यात आल्याचं समजतं। सत्ता स्थापनेच्या चर्चेमध्ये संघाची अजिबात नाराजी नाही। संघ या भानगडीत पडतच नाही। भाजपमध्ये मुख्यमंत्री निवडण्यासाठी वेळ लागतो, यात संघाची भूमिका मुळीच नाही अशी प्रतिक्रिया संघ विचारक वसंत काणे यांनी दिली। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साताऱ्यामधील त्यांच्या दरे गावातून मुंबईत पोहोचले। गेल्या 3 दिवसांपासून तब्येत बरी नसल्याने शिंदे त्यांच्या दरे गावी होते। महायुतीला बहुमत मिळूनही अद्याप सरकार स्थापन झालेलं नाही, यावरून आमदार रोहित पवारांनी टीका केली। नवरदेव आणि नवरी ठरले। लग्नाच्या दिवशी नवरदेव म्हणतो हुंडा पाहिजे असं म्हणत रोहित पवारांनी मुख्यमंत्रीपदावरून टोला लगावला। एकनाथ शिंदे सत्तेच्या बाहेर राहून काम करणार होते, पण शिंदेंनी सत्तेत राहून काम करावं अशी आमची इच्छा असल्याचं विधान भरत गोगावलेंनी केलंय। काही झालं तरी शिंदेंनी सत्तेत राहण्याचा आमचा आग्रह असेल असंही गोगावले म्हणाले। खासदार प्रणिती शिंदे यांची महाविकास आघाडीतून हकालपट्टी करा, अन्यथा आगामी निवडणुका स्वबळावर लढू अशी आक्रमक भूमिका ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी यांनी घेतली आहे। प्रणिती शिंदेंमुळे सोलापुरातील 3 जागी पराभव झाल्याचा आरोप शरद कोळींनी केलेला आहे। नाना पटोलेंनी 5 वर्ष मतदारसंघात लक्ष दिलं नाही आणि ईव्हीएमला दोष देतात असं म्हणत परिणय फुके यांनी पटोलेंना टोला लगावला। ईव्हीएमवर शंका असेल तर बॅलेट पेपरवर पुन्हा निवडणूक लढून दाखवावी। भाजपचे अविनाश ब्राह्मणकर निवडून येतील असं आव्हान परिणय फुकेंनी पटोलेंना दिलंय। आपण नाना पटोलेंचे शिपाई नसून राहुल गांधींचे शिपाई आहे असं म्हणत बंटी शेळके यांनी पुन्हा एकदा नाना पटोलेंवर निशाणा साधला। तर नागपूरमधील पक्ष संघटनेवर त्यांनी शंका उपस्थित केली। तिसऱ्यांदा निवडून आलेले चांदवडचे भाजप आमदार डॉक्टर राहुल आहेर यांनी मेळावा घेत मतदारांचे आभार मानले। मतदारसंघात जलसिंचन योजना राबवणार असल्याचं आश्वासन यावेळी आहेर यांनी दिलं। बीड शहरात शरदचंद्र पवार पक्षाचे नवनिर्वाचित आमदार संदीप क्षीरसागर यांचा नागरी सत्कार करण्यात आला। यावेळी बजरंग सोनवणे यांनी धनंजय मुंडेंवर टीकास्त्र टाकलं। बीड जिल्ह्यात बूथ कॅप्चरिंगचा पायंडा पाडल्याचं म्हणत त्यांनी मुंडेंना टोला लगावला। मनसे नेते अविनाश जाधव यांनी त्यांच्या ठाणे जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला। विधानसभा निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी स्वीकारत जाधवांनी पदाचा राजीनामा दिला। महाविकास आघाडीचे एकूण 30 उमेदवार ईव्हीएमच्या विरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करणार आहेत। ईव्हीएममध्ये मानवी हस्तक्षेप करून निवडणुका जिंकल्या गेल्याचा आरोप या उमेदवारांनी केला। विधानसभा निवडणुकीत ईव्हीएममध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करत पाथर्डी तहसील कार्यालयाबाहेर शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात आलं। रोहित पवारांच्या उपस्थितीत ईव्हीएम विरोधी घोषणाबाजी करण्यात आली। काँग्रेस नेते सुनील केदार यांच्या उपस्थितीत ईव्हीएम बंदची मागणी करण्यात आली। इलेक्ट्रॉनिक मशीन सोर्स कोड शिवाय तयार होत नाही, त्यात टेम्परिंग केलं जाऊ शकतं असाही आरोप सुनील केदार यांनी केला। माळशिरस तालुक्यातील मार्कडवाडी ग्रामस्थांनी फेरमतदान चाचणीसाठी कर्मचारी मिळावेत अशा मागणीचा अर्ज केला। प्रत्यक्ष मतमोजणी दिवशी मतमोजणी प्रतिनिधींनी कोणतीही लेखी अथवा तोंडी तक्रार न केल्यानं आता निवडणूक प्रक्रिया संपल्याचं कारण देत तहसीलदारांनी हा अर्ज फेटाळला। आमदार संजय राठोड यांना उपमुख्यमंत्री पद द्या अशी मागणी बीडमधील बंजारा समाजाने केली। यासाठी बंजारा समाजातील नागरिकांनी तुळजापूरपर्यंत पायी दिंडी काढत भवानी मातेकडे साकडं घातलं। बारामती मतदारसंघात अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार अशी लढत होती आणि या लढतीत युगेंद्र पवारांचा पराभव झाला। या पराभवानंतर काटेवाडीतून युगेंद्र पवारांनी अभ्यास दौऱ्याला सुरुवात केली। यावेळी अजित पवार भेटले तर त्यांचं अभिनंदन करू असं वक्तव्य युगेंद्र पवारांनी केलं। महायुती सरकारनं पहिलं अधिवेशन उपराजधानी नागपुरात त्यांचं पार पडणार आहे। 16 ते 21 डिसेंबर दरम्यान हिवाळी अधिवेशन पार पडणार असून पहिलंच अधिवेशन हे विरोधी पक्ष नेत्यांविना पार पडणार आहे। संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंना पुन्हा टोला लगावला। एकनाथ शिंदेंची प्रकृती नाजूक आहे म्हणूनच ते स्वतःच्या पक्षातील मंत्र्यांनाही भेटत नाहीत असा खोचक टोला लगावला।
एकनाथ शिंदे नाराज होण्याचं कोणतंही कारण नाही. नाराज हा शब्द त्यांच्या जीवनातच नाही, ते एक वेगळेच रसायन आहेत असं वक्तव्य गुलाबराव पाटील यांनी केलं. एकनाथ शिंदेंनी उपमुख्यमंत्री व्हावं आणि त्यांनी सत्तेतच राहावं अशी इच्छा मंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केली. तर एकनाथ शिंदे जे सांगतील तेच आम्ही करू असंही ते यावेळी म्हणाले. मुख्यमंत्री भाजपचाच होणार आणि इतर 2 पक्षांचे 2 उपमुख्यमंत्री शपथ घेतील असा दावा अजित पवार यांनी केला. मात्र अद्यापही मुख्यमंत्री कोण होणार याबाबतचा सस्पेन्स कायम आहे. संजय राऊतांनी चंद्रशेखर बावनकुळेंवर जोरदार हल्लाबोल केला. बावनकुळेंना राज्यपालांचे अधिकार दिलेत का असा सवाल करत शपथविधीच्या मुद्द्यावरून राऊतांनी महायुतीसह बावनकुळेंवर निशाणा साधला. विधानसभेचा निकाल लागून 10 दिवस उलटून गेले, मात्र अद्यापही सरकार स्थापनेचा दावा का केला नाही असा थेट सवाल संजय राऊतांनी केला आहे. तर या सर्वाला चंद्रचूडच जबाबदार आहेत अशी टीकाही त्यांनी केली. 2 दिवसांपूर्वी दिल्लीत काही वरिष्ठ नेत्यांची भेट घेण्यासाठी गेले असल्याचं वृत्त खुद्द रवींद्र चव्हाण यांनीच फेटाळून लावलं. गेल्या 2 ते 3 दिवसांपासून मी डोंबिवली मतदारसंघातच असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. पालघर जिल्ह्यातील मनसेच्या पराभूत उमेदवारांनी राज ठाकरेंची भेट घेतली. शैलेश भुटकडा, नरेश कुरडे, सचिन शिंगाडेसह विजय वाडिया हे उमेदवार राज ठाकरेंच्या भेटीला पोहोचले. शरद पवारांच्या पक्षाच्या योगेंद्र पवारांनीही मत पडताळणीसाठी अर्ज दाखल केला. 1 लाखापेक्षा जास्त मताधिक्यानं जिंकलेल्या अजित पवारांच्या विजयावर योगेंद्र पवार यांनी शंका व्यक्त केली. आज अजित पवार गटातील आमदारांची बैठक होणार आहे. या बैठकीत महत्त्वाच्या विषयांसह विधिमंडळ गटनेत्याच्या निवडीबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. जयंत पाटलांसह शरद पवार गटाचे सर्व आमदार आणि मुख्य नेते उपस्थित राहणार आहेत. धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुक्यात अजित पवार आणि तानाजी सावंत यांचे एकत्रित बॅनर्स लावण्यात आलेत. यात अजित पवारांचा भावी मुख्यमंत्री म्हणून उल्लेख करण्यात आला तर तानाजी सावंतांनाही शुभेच्छा देण्यात आल्यात. मात्र या दोन्ही नेत्यांचे एकत्रित बॅनर्स लागल्यानं सर्व चर्चांना उधाण आलंय. विधानसभा निवडणुकीनंतर मंगळवेढा मतदारसंघात महाविकास आघाडीची विचारमंथन बैठक पार पडली. दरम्यान आगामी सर्व निवडणुका एकजुटीने लढण्याचा निर्धार यावेळी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी व्यक्त केला. एकनाथ शिंदे हेच पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत यासाठी भिवंडीमधील महिलांनी एकवीरा मातेच्या चरणी साकडे घातले. शिंदे पुन्हा सीएमपदी विराजमान व्हावेत अशी प्रार्थना महिलांनी केली. प्रत्येक जोडपेला किमान 3 मुलं हवीत असं मत मोहन भागवतांनी व्यक्त केलंय. लोकसंख्या वाढीचा दर 2.1% खाली जाणारा समाज नष्ट होतो अशी चिंताही सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केली. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या फेंगल चक्रीवादळामुळे तामिळनाडूतील अनेक जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला. तर या फेंगल चक्रीवादळाचा महाराष्ट्रावरही परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येते. तामिळनाडूमध्ये धडकलेल्या फेंगल चक्रीवादळाचा कोकण किनारपट्टीवरही परिणाम दिसून आला. कोकणात ढगाळ वातावरण पसरलं असून काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला. देशात LPG सिलेंडरच्या किमती वाढलेल्या आहेत. 19 किलोच्या व्यावसायिक LPG सिलेंडरसाठी भाववाढ करण्यात आली. नवे दर आजपासून देशभरात लागू झालेत तर घरगुती LPGच्या किमतीत मात्र कोणताही बदल करण्यात आलेला नाही. मुंबईत आजपासून 5 डिसेंबरपर्यंत पाणी कपात करण्यात येणार आहे. महापालिकेस पाणीपुरवठा करणाऱ्या PCE इथल्या न्यूमॅटिक गेट सिस्टीममध्ये तांत्रिक बिघाड झाला. त्याच्या दुरुस्तीचं काम तातडीनं हाती घेण्यात आल्यानं पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने आजपासून क्रेडिट कार्डच्या नियमांमध्ये बदल केलेत. SBI यापुढे डिजिटल गेमिंग प्लॅटफॉर्म व्यवहारांसाठी वापरल्या जाणाऱ्या क्रेडिट कार्डवर रिवॉर्ड पॉईंट्स देणार नाही. आर्थिक वर्ष 2023-24 साठी आयकर विवरण भरण्यासाठी 15 डिसेंबर मुदत वाढवून दिली आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने विवरण भरण्यासाठी 15 दिवसांची मुदतवाढ देण्याचा निर्णय जाहीर केला. निमलष्करी दलात महिलांना 33% आरक्षण देण्यात आले. मात्र असं असतानाही केवळ 3.29% महिलांचीच तैनाती करण्यात आल्याची माहिती समोर आली. पुण्यात वाढत्या थंडीमुळे अंड्यांची मागणी जी आहे ती वाढलेली आहे. दरम्यान मागणी वाढल्यानं अंड्यांच्या दरात प्रति डझन 10 ते 12 रुपये वाढ झाली आहे. किरकोळ बाजारपेठ अंड्याला 92 ते 96 रुपये दर मिळतो. समुद्रातील मासे महाग झाल्यानं पापलेट, रावस, हलवा, सुरमई यासारखी मासे आता सामान्यांना परवडत नाहीत. समुद्रातील प्रदूषणामुळे मासळीचा दुष्काळ निर्माण झालाय आणि त्यामुळे मत्स्यप्रेमींच्या ताटातील मासळी गायब होताना दिसते. बदलापूरच्या रुग्णालयातील डॉक्टरांचा हलगर्जीपणा समोर आलाय. अपघातात किरकोळ दुखापत झालेल्या रुग्णाला भुलीच्या इंजेक्शनचा अतिरिक्त डोस दिल्यानं प्रवीण समजिष्कर या रुग्णाचा जो आहे तो मृत्यू झाला.
माफ करा, लातूर जिल्ह्यातील खरोसा शिवनी मार्गाची दुरावस्था झाली आणि त्यामुळे या ठिकाणी नवीन रस्ता मंजूर झाला आहे. मात्र ठेकेदाराने जुन्या रस्त्यावरच नवीन रस्त्याच्या कामाला सुरुवात केली. दरम्यान स्थानिकांनी ही बाब निदर्शनास आणली असून संबंधित कामाच्या चौकशीची मागणी करण्यात आली. चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात पर्यटनाचा हंगाम तेजीत सुरू आहे. बफर क्षेत्रात सहज होणारा व्याघ्र दर्शन आणि वाढीव संख्येतील पर्यटक जिप्सी यामुळे पर्यटकांची बफर क्षेत्राला मोठी पसंती मिळते. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली समुद्र किनाऱ्यावर जोरदार भरती आली. मात्र भरतीवेळीही किनाऱ्यावर भरधाव वेगाने कार चालवणाऱ्या तरुणांना स्टंटबाजी अंगलट आली. कार समुद्रात अडकल्यानं तिथल्या स्थानिकांनीच या अतिउत्साही तरुणांची मदत करत त्यांची गाडीही बाहेर काढली. नंदुरबारमधील अक्कलकुवामध्ये शिवसेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या हाणामारीचे प्रसाद उमटलेत. एकमेकांविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर हा गुन्हा खोटा असल्याचं सांगत शिवसेनेकडून अक्कलकुवा आणि थापरमध्ये बंदची हाक दिली. महापालिकेची परवानगी न घेता बॅनरबाजी करणाऱ्यांवर अकोला मनपा प्रशासनानं कारवाईचा बडगा उगारला. अकोट फैल आणि सिटी कोतवाली पोलिसांच्या हद्दीत अनधिकृत बॅनरबाजी करणाऱ्या 6 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. अकोला जिल्हा परिषद अध्यक्षा संगीता अढाऊ यांच्या निवासस्थानी शासकीय निवासस्थानी गोंधळ घालणाऱ्या वंचितच्या 8 कार्यकर्त्यांचं वंचितमधून 3 वर्षांसाठी निलंबन करण्यात आलं. अशी माहिती वंचितच्या जिल्हाध्यक्ष प्रमोद देवडेंनी दिली. गुहागरच्या कारूळ गावातील खाडीजवळ असलेल्या डोंगरामध्ये बेकायदेशीर उत्खनन सुरू असल्याचं समोर आलं. दरम्यान महसूल खातं याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला. जळगावच्या नशिराबाद गावात पाणीपुरवठा विस्कळीत झालाय. पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीतील वीज पंपात बिघाड झाल्यानं 2 दिवसाआड पाण्याचा पुरवठा केला जातोय. परभणी महानगरपालिकेत मागील अडीच वर्षांपासून प्रशासक राज आहे. दरम्यान मनपा प्रशासकांनी 2.5 वर्षात 239 वेगवेगळ्या प्रकारचे ठराव पारित केले आणि त्यामुळे परभणीत प्रशासकांचा एक हाती कारभार सुरू असल्याची चर्चा आहे. गुहागरमध्ये लाकूड व्यापाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात जंगलतोड होत असल्याचं समोर आलंय. दरम्यान याकडे वनविभाग दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करण्यात आलाय. तर जंगलतोडीला आळा घालण्याची मागणी जी आहे ती पर्यावरण प्रेमींनी केली. रत्नागिरीच्या गुहागरमध्ये कारूळ विसापूर खाडीजवळ असलेल्या कांदळ वनाची अज्ञातानं कत्तल केल्याचं समोर आलंय. खाडीच्या पात्रात अंदाजे 50 ते 60 फूट आत मातीचा भराव केल्याचं समोर आलंय. रायगडमध्ये माणगावातील काळा नदीत महाकाय मगरीचं दर्शन घडलं आणि या ठिकाणी मगरींच्या संख्येत वाढ झाली असून मानव वस्तीतही मगरींचा मुक्त संचार दिसून आला. चिपळूणमध्ये 21व्या पंचवार्षिक पशुगणनेस सुरुवात करण्यात आली. ही प्रक्रिया 28 फेब्रुवारी 2025 पर्यंत पार पडली जाणार असून यामध्ये 16 प्रजातींची गणना केली जाणार आहे. सोयाबीनला सध्या हमी भावापेक्षा कमी दर मिळत असल्यानं शेतकरी संकटात सापडल्या. दरम्यान सोयाबीनचे दर वाढतील या आशेनं शेतकऱ्यांनी अद्याप सोयाबीन विक्रीसाठी काढलेला नाही. बीड जिल्ह्यात यंदाच्या हंगामात दमदार पाऊस झाल्यानं तुरीचं पीक जोमात आलंय. तवलवाडीमधील शेतकरी धोंडे यांनी तूर लागवडीत तांत्रिक पद्धतीने शेती केल्यानं तुरीच्या उत्पन्नात मोठी वाढ झाली आणि त्यांची शेती पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली. उत्तर महाराष्ट्रात तापमानाचा पारा जो आहे तो 6 अंशांच्या खाली आलाय. जळगावच्या चाळीसगाव तालुक्यात कडाक्याची थंडी पडू लागल्यानं रात्री शेकोट्या पेटवायला सुरुवात झाली. शहरात जागोजागी पेटलेल्या शेकोट्यांवर थंडीपासून बचाव करण्यासाठी आबालवृद्धांसह नागरिक ऊब घेताना दिसू लागले. यवतमाळ जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्याला हमी भावापेक्षा कमी दरानं भाव मिळाल्यानं शेतकऱ्यांवरील संकटात भर पडली. शासनाकडून 7,521 रुपयांचा भाव मिळतो, मात्र व्यापारी 6,000चा भाव दिल्यानं शेतकरी नाराज आहेत. वाशिम जिल्ह्यातील 52,000 हेक्टरवरील हरभऱ्यावर मर रोगाचा प्रादुर्भाव झाला. त्यामुळे शेकडो हेक्टरवरील पीक बाधित झाल्यानं शेतकऱ्याचं आर्थिक नुकसान झालं. छत्रपती संभाजीनगरमध्ये गेल्या 3 ते 4 दिवसांपासून ढगाळ हवामान आहे. दरम्यान ढगाळ हवामानाचा डाळिंब, बाजरी, मका, ज्वारी, कांद्यासह इतर फळांच्या पिकांना फटका बसतो. त्यामुळे फळ उत्पादक शेतकरी हवालदिल झाला. उत्तर पुणे जिल्ह्यात कांदा लागवडीला वेग आलाय. दरम्यान मजुरीच्या दरात वाढ झाल्यानं कांदा उत्पादनाच्या खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे. येवला तालुक्यात निसर्गाची अवकृपा झाल्यानं या भागातील शेतकरी कापूस, मका, कांदे यासारख्या पारंपरिक पिकांना बगल देत आल्याच्या शेतीकडे वळालेत.
पारंपरिक पिकांना फाटा देत 5 एकर शेतात आल्याची लागवड करण्यात आली आहे। यातून लाखोंचं उत्पन्न मिळालं आहे। बेळगावच्या पाचोरा तालुक्यात एकाच रात्री 6 घरफोडी झाल्याचा प्रकार घडला। चोरट्यांनी तब्बल 6 बंद घर फोडून 16 तोळे सोन्याचे दागिने, चांदीचे शिक्के, 3,10,000 रुपयांची रोकड लंपास केलेली आहे आणि त्यामुळे स्थानिकांनी पोलिसांची गस्त वाढवण्याची मागणी केली आहे। लातूरच्या MIDC परिसरातील हॉटेल उत्सव इथे साखरपुड्याच्या कार्यक्रमाच्या वेळी चोरट्यांनी तब्बल 30 तोळे सोनं लंपास केलेले। ही सगळी घटना CCTV कॅमेऱ्यात कैद झालेली आहे। MIDC पोलिसांकडून आरोपींचा अजूनही शोध सुरू आहे। रत्नागिरीमधील सावर्डेत खैराच्या लाकडाचा अवैधरित्या साठा करणाऱ्या 3 कंपन्यांवर नाशिक विभागाने कारवाई केली। कारवाईत 80 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। पुण्याच्या शिरूर तालुक्यातील शिक्रापूरचे माजी उपसरपंच दत्ता गिलबिले यांच्यावर अज्ञात तरुणाने धारदार शस्त्राने वार करत हत्या केली। या हत्येमुळे परिसरात तणावपूर्ण वातावरण पसरलं असून पोलिसांकडून या प्रकरणी तपास सुरू आहे। चाळीसगावातील घाट रोडवरील भोई गल्ली परिसरात घरासमोर लावलेल्या दुचाकीची चोरी झाली आहे। या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। चोरीची ही घटना CCTV कॅमेऱ्यात कैद झाली। अलिबाग समुद्रकिनारी किरकोळ वादातून एकाची हत्या करण्यात आली। मद्यपान करत असताना बाटलीच्या आवाजावरून वाद झाला आणि त्यानंतर 5 जणांच्या टोळक्याने मितेश पाटील या व्यक्तीवर धारदार शस्त्राने वार केले। यामध्ये त्यांचा मृत्यू झाला असून या प्रकरणी 5 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला। सोलापूरच्या बार्शीमध्ये ATM फोडून 23 लाख रुपये लंपास करण्यात आले। या घटनेनं शहरात खळबळ उडाली असून बार्शी शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला। सध्या कांद्या